पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। जिल्ह्यातील गहिनी नाथगडावर आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर शेजारी बसल्याचं दिसून आले। दोघांचा एकमेकांशी मनमोकळा संवाद साधतानाचा व्हिडिओ देखील समोर आला। आता या प्रकरणी सुरेश धसांनी भाष्य केलंय। धस मुंडे संघर्ष अजून संपलेला नाही, संघर्ष सुरू राहील, पण बाकीच्या ठिकाणी हे अध्यात्माचं स्टेज आहे, इथे नो राजकारण, इथून रोडवर गेल्यावर राजकारण सुरू होईल, अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश धस यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे। श्री क्षेत्र गहिनी नाथगडाच्या नारळी सप्ताहानिमित्त आमदार धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यात जवळीकता पाहायला मिळाली। मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील आपल्या भाषणात सुरेश धस यांचा उल्लेख केला। त्यामुळे बीड जिल्ह्यात मुंडे आणि धस यांच्यातला सुप्त संघर्ष मिटला का असा प्रश्न प्रत्येकाला पडावा, असंच चित्र आज पाहायला मिळाले। परंतु मुंडे धस हा संघर्ष संपला नसल्याचं सुरेश धस यांनी ठामपणे सांगितलंय। बीड जिल्ह्यातील गहिनी नाथगडावर आज नारळी सप्ताहानिमित्तानं आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हजेरी लावली होती। त्यामुळे जिल्ह्यातील भाजप आणि महायुतीचे नेते देखील कार्यक्रमस्थळी होते। याच कार्यक्रमात आमदार सुरेश धस आणि आमदार धनंजय मुंडे शेजारी बसल्याचं दिसून आले। दोघांमध्येही गप्पा रंगल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून धस आणि मुंडे यांच्यातील संघर्ष संपल्याची भावना स्थानिकांमध्ये निर्माण झाली। कारण बीडमधील दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरलं होतं। त्यामध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी सातत्याने केली होती। त्यामुळे धस आणि मुंडे यांच्यात राजकीय तणाव आणि संघर्ष वाढल्याचं दिसून आलं। मात्र नारळी सप्ताहाच्या निमित्तानं दोन्हीही नेते एकत्र आले होते। या संदर्भात सुरेश धस यांनी माहिती दिली। येथील व्यासपीठावर धनंजय मुंडे यांच्यासोबत माझी चर्चा झाली नाही, ते पाहुणे म्हणून आल्यानंतर बोलणं काम होतं, स्टेजवर लगेच भांडण करायचं का, असा सवाल सुरेश धस यांनी उपस्थित केला। तर मस्साजोग येथील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होईल, असं सुरेश धस यांनी सांगितलंय। धनंजय देशमुख आणि ग्रामस्थांनी विनंती केली, लोकशाहीत एखाद्याला निवडणूक लढवावी वाटते, आणखी माघार घ्यायची वेळ गेलेली नाहीये, निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत, असंही धस यांनी सांगितलंय।